बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। इंडिगो एअरलाइन्सनं घातलेला घोळ सलग 5व्या दिवशी सुरूच आहे। डीजीसीएनं इंडिगोच्या वरिष्ठांना कारवाईचा इशारा दिलाय। सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका सदस्याची समिती सुद्धा केलेली आहे। सरकार इंडिगो विरोधात काय कठोर पावलं उचलणार आहे बघूया। अरे मेरी बच्ची बहुत बीमार है कोलंबो में। She's gone through hell over there. जेल में तो इंडिगो स्टाफ को डालना है। No, I can't. You cannot join. You call your superior here. इन्होंने सडनली फ्लाइट कैंसिल कर दिया। हमारे पास प्रायर नोटिफिकेशन कुछ भी नहीं भेजा इन लोगों ने। एंड अभी हमें ये फोर्स कर रहे हैं कि अगर आप हमारे पास कोई फ्लाइट्स नहीं है आज के लिए, अगर आपको चाहिए तो आप दूसरी फ्लाइट्स, दूसरी एयर इंडिया या कुछ और कीजिए। उनका फ्लाइट टिकट्स आज पर पर्सन 60,000 है, विच आई कैनॉट अफोर्ड। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगो संकटामुळे शनिवारीही 800हून अधिक विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत। 6व्या दिवशीही हा क्रम सुरूच आहे। इंडिगोने 95% मार्गांवर विमान सेवा सामान्य केल्याचा दावा केलाय। मात्र रविवारीही इंडिगोची 650हून अधिक विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत। यामध्ये दिल्ली, चेन्नई, जयपूर, हैदराबाद, भोपाळ, मुंबई, त्रिची इथून जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे। यापूर्वी इंडिगोनं शुक्रवारी 1600 आणि शनिवारी 800 विमानांची उड्डाणं रद्द केली। दरम्यान या संकटानंतर सरकारनं इंडिगो कंपनीला नोटीस बजावली आहे। कंपनीला प्रवाशांचे पैसे परत करावे लागतील। रद्द झालेल्या किंवा थांबलेल्या विमानांसाठी संपूर्ण परतावा प्रक्रिया 7 डिसेंबर रात्री 8 पर्यंत पूर्ण करावी लागेल। पुढील 48 तासात प्रवाशांचे सामान शोधून त्यांना पोहोचवावं लागेल। कंपनीच्या सीईओला 24 तासात कंपनीवरती कारवाई का करू नये याची कारणं सांगावी लागतील आणि कंपनीने उत्तर न दिल्यास डीजीसीए एकतर्फी कारवाईचा निर्णय घेऊ शकते। संकटामागील कारणांचा तपास करण्यासाठी डीजीसीएनं 4 सदस्यीय चौकशी पॅनलची स्थापना केली आहे। आवश्यक ती कारवाई करण्यासाठी पॅनल 15 दिवसांच्या आत आपला अहवाल आणि शिफारसी सादर करेल। आता 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे। कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमान सेवेला जो काही खोळंबा तयार झाला, जो काही अडचण तयार झाली, त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल। चौकशी समितीमध्ये जो अहवाल आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। ये आप सिर्फ क्यों कहते हैं इंडिगो का फेलियर है? क्या उस सरकार का फेलियर नहीं है जिसने इंडिगो को एक तरह से मोनोपोलाइज करने दिया, एकाधिकार उसका बनने दिया? क्या सरकार का फेलियर नहीं है कि हफ्ते भर बाद सरकार जागी, साहब नोटिस देने, लोगों की शादियां, दूल्हा दुल्हन अपनी शादी पे नहीं जा पा रहे, ये स्थिति बना दी इस सरकार ने? और क्या आप भूल गए कि इसी साल सितंबर में मोदी जी के सबसे प्रिय ब्यूरोक्रेट अमिताभ कांत इंडिगो के बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में आए हैं? क्यों उनसे सवाल नहीं पूछे जाएंगे? आप भूल गए कि इलेक्टोरल बॉन्ड में इसी इंडिगो ने 50 करोड़ के लगभग बीजेपी को दिया है। आपको लगता है बीजेपी इनका सामना कर पाएगी? या सर्व गोंधळात नेमकी चूक कुणाची होती यावर अनेक तर्कवितर्क लावले जातात। पण यात पहिली चूक इंडिगोची आहे। इंडिगोनं डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयारी केली नाही। डीजीसीएनं जानेवारी 2024 मध्ये एफटीडीएल म्हणजेच फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स नियम पहिल्यांदा अधिसूचित केले होते। इंडिगोकडे या मार्गदर्शक तत्वांनुसार तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ होता। परिस्थिती बिघडल्यावर त्यांनी 5 दिवसात 4000हून अधिक उड्डाणं रद्द केली। यामुळे प्रवासी अडकले आणि विमानतळावर गोंधळ झाला। यानंतर डीजीसीए देखील तितकीच जबाबदार आहे, कारण डीजीसीए कडून नियमांचं पालन करून घेणं अपेक्षित होतं। एअरलाईन क्षेत्रात इंडिगोचा वाटा 60% पेक्षा जास्त आहे, पण इंडिगोच्या बाबतीत डीजीसीएनं मोठं दुर्लक्ष केलं। 1 नोव्हेंबर 2025 पासून नवीन नियम लागू झाले, पण नियम लागू झाल्याच्या 35 दिवसानंतरच गोंधळ उडाला। यामुळे इंडिगोनं डीजीसीए वरती दबाव निर्माण करण्यासाठी हे सर्व केलं असल्याची चर्चा रंगली आहे। इंडिगो का जो हुआ है, खुद इंडिगो मैनेजमेंट इसकी जिम्मेदारी है, पायलट्स नहीं है। मैं पहले आपको क्लियर करना चाहता हूँ। तो आम लोगों में ये आज धारणा होगी कि पायलट की वजह से हमारा हो रहा है, पायलट की वजह से कुछ नहीं हो रहा है। पायलट ने कोर्ट में से ऑर्डर लिया था कि हमें भाई रेस्ट टाइम हमारा लीजिए, 36 घंटा के लिए 48 होना चाहिए। कोर्ट ने ऑर्डर दिया था उनको जून से आता इनका 6 महीना था, वो उनको इम्प्लीमेंटेशन करना था, प्रोसेस शुरू करना था 1 नवंबर से।
1 नवंबर से इन्होंने डीजीसीए ने एक्शन ही नहीं लिया। आज एक महीने के बाद वो जग गए, तब तक डीजीसीए क्या कर रही है? इसका मतलब खुला कि डीजीसीए इनको सपोर्ट कर रही है। इंडिगोची हवाई व्यवस्था कोलमडल्यानंतर इतर कंपन्यांनी संधी साधण्याचा प्रयत्न केला। विमान प्रवासाचं भाडं दुप्पट आकारलं जाऊ लागलं। सरकारनं इतर एअरलाईन्सच्या वाढत्या भाड्यावर बंदी घालून प्रवास भाडं निश्चित केलंय। आता कोणतीही एअरलाईन 500 किलोमीटर अंतरासाठी 7,500 रुपये आणि 500 ते 1000 किलोमीटर अंतरासाठी 12,000 रुपयांपेक्षा जास्त भाडं आकारू शकणार नाही। एअरलाईन्सचं कमाल भाडं 18,000 रुपये इतकं निश्चित करण्यात आलंय। दरम्यान इंडिगो एअरलाइन्स कोलमडल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागलाय। 12:30 बजे बॉम्बे पहुंचे, वहाँ से 10 बजे स्टार्ट हुआ, 12:30-1 बजे यहाँ पे पहुंच गए थे, लेकिन बैगेज नहीं आए हमारे, हम लोग आ गए थे। मेरे 11 बैग से हमारा ग्रुप था 9 जन का, उसमें 11 बैग से 1 बैग आया था, बाकी के 10 बैग आए नहीं थे। फिर मैंने जब कंप्लेंट किया तो वहाँ से 9 बैग आया करके फ़ोन आया है, वो मैं लेने को आया, लेकिन उसमें भी बहुत टाइम लग गया है, 1 घंटा तो हो ही गया कम से कम। अभी उन्होंने बोला कि थोड़ी देर में बैग बाहर आएंगे और 1 बैग जो है फिर बाद में घर पे भेज देंगे, उन्होंने बताया ऐसा। किस तरह का माहौल दिखा आपने अंदर की तरफ? बहुत अफरा तफरी है, बच्चे लोग सब भुगत रहे, जो छोटा स्टाफ है ना उनको बहुत परेशानी हो रही है, वो जवाब नहीं दे पा रहे किसी को। या संकटानंतर इंडिगो कंपनीनं प्रवाशांची माफी मागितली आहे। 138 पैकी 137 गंतव्य आज पुन्हा सक्रिय झालेत। आज 1650हून अधिक विमानांचं उड्डाण करण्याची तयारी झाली आहे, तर काल 1500 विमानांनी उड्डाण केलं। सध्या विमान उड्डाण वेळेत करण्याचं प्रमाण 30% 75% पोहोचलंय आणि 15 डिसेंबर पर्यंत बुकिंग रद्द किंवा पुनर्नियोजित करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाहीये। रिफंड आणि सामानासंबंधित सर्व सेवा जलद गतीनं पूर्ववत केली जाईल, असं इंडिगोनं आपल्या निवेदनामधून सांगितलंय। इंडिगो प्रशासनाने प्रवाशांची माफी मागितली आहे, पण इंडिगोच्या बेजबाबदार कारभारामुळेच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले हे विसरता येणार नाही। त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।